उन्हाळ्यात मुलांची काळजी कशी घ्यायची? नमस्कार, मी डॉक्टर प्रशांत चव्हाण, चव्हाण हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगरमधून माझ्या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. उन्हाळा आलाय, पण आता माझ्या ओपीडीमध्ये रोज बरेच मुलं येतात. कमीत कमी 10 ते 15 मुलं येतात, ज्यांना उष्माघात झाले, उलटी झाली, जुलाब झाले, स्किन रॅश आली आणि डिहायड्रेशन झाले. मग सगळ्यात महत्त्वाचं काय? हे सगळं प्रिव्हेंटेबल आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा 7 गोष्टी ज्या प्रत्येक आई-वडिलांनी, पॅरेंट्सनी उन्हाळ्यात मस्ट फॉलो करायला हव्यात. शेवटपर्यंत बघा, कारण रूल नंबर 6 आणि 7 बहुतेक पॅरेंट्सला माहीतच नाहीये. चला, रूल नंबर 1 पाणी, पाणी, पाणी. पॅरेंट्सनी लक्षात ठेवलं पाहिजे एक गोष्ट, मुलं स्वतःहून कधीच पाणी मागत नाही. ती खेळण्यात एवढी गुंग असतात, की तहान लागली हे ते विसरून जातात. आणि एक मेडिकल फॅक्ट सांगतो तुम्हाला. तुमच्या मुलाला जेव्हा तहान लागते ना, त्याचं शरीर आधीच तोपर्यंत 1 ते 2% पर्यंत डिहायड्रेट झालेलं असतं. आता विचार करा, मुलाचं शरीर लहान आहे, त्याचं बॉडी वेट कमी आहे, त्यांना खूप डिहायड्रेशन लवकर होत असतं. तर काय करायचं? दर 30 मिनिटांनी मुलांना पाणी द्या. त्यांनी मागितलं नाही तरी द्या. आणि फक्त पाणीच नाही, तुमचे समरमधले जे वेपन आहेत, ते ऐकून घ्या. काय-काय वेपन्स आहेत? ORS सर्वात पॉवरफुल वेपन आहे ORSचं पाणी. लिंबू पाणी, चिमूटभर त्यात मीठ टाका, साखर असू द्या, म्हणजे ग्लुकोज आणि इलेक्ट्रोलाइट भेटतील पाण्यासोबत. नारळ पाणी, नॅचरल इलेक्ट्रोलाइट आहे. ताक, हे आपलं देशी प्रोबायोटिक आहे. पण एक गोष्ट टाळा, कोल्ड ड्रिंक्स देऊ नका, पॅकेज ज्यूस देऊ नका. त्यात खूप साखर असते. ती तहान वाढवतात, कमी करत नाही. रूल नंबर 2 ऊन टाळा आणि टायमिंग्स बदला. नंबर 2 ऊन टाळा. हे एक तुम्हाला मी एक रिअल केस सांगतो. गेल्या आठवड्यात एक आई माझ्याकडे आली. "डॉक्टर, माझा मुलगा दुपारी 2 वाजता क्रिकेट खेळत होता. संध्याकाळी अचानक त्याला ताप आला, उलटी झाली, चक्कर आली." मी त्याला तपासलं तर त्याला क्लासिकल हीट एक्झॉशन झालं होतं. त्या मुलाला IV फ्लुइड द्यावे लागले. आता विचार करा, हे टाळता आलं असतं का? 100% टाळता आलं असतं. सकाळी 11 ते 4 मध्ये हा काळ मुलांसाठी डेंजर झोन असतो. यामध्ये UV रेज सर्वात जास्त असतात. तर काय करायचं? खेळायचं तर असेल तर संध्याकाळी 5च्या नंतर आणि सकाळी 8च्या पूर्वी. बाहेर जाताना टोपी मस्ट आहे. सुती हलक्या रंगाचे कपडे घाला. डार्क कलर्स टाळा. काळा, गडद निळा हे ऊन शोषून घेतात. रूल नंबर 3 बाहेरचं खाणं म्हणजे रिस्क आहे. मला माहीत आहे मुलांना बर्फ गोळा फार आवडतो, पाणीपुरी आवडती, आईस्क्रीम आवडतं. पण एक मेडिकल फॅक्ट आहे का? उन्हाळ्यात बॅक्टेरिया दुप्पट वेगाने मल्टिप्लाय होत असतात. रस्त्यावरचं पाणी, बर्फाचं पाणी हे हा बर्फ कुठल्या पाण्याचा आहे? किती वेळापूर्वी बनवला आहे? कोणाच्या हाताने बनवला आहे? तुम्हाला काहीच माहीत नाहीये. तर काय करायचं? घरचं ताजं अन्न द्यायचं. बनवल्यानंतर 2 तासाच्या आत द्यायला हवं. बाहेरचं बर्फाचं पाणी, कट केलेले फ्रुट्स पूर्णपणे टाळा. दूध, दही फ्रीजमध्ये ठेवा. बाहेर 1 तासाच्या वर जास्त ठेवू नका आणि भरपूर पाणी द्या. कडलिंग असो, खरबूज असो, काकडी असो, हे तुमचे नॅचरल कूलर्स आहेत. आणि हो, आंबा पण चालतो, पण प्रमाणात. जास्त खाल्लं तर बॉइल्स येतात किंवा पोट पण बिघडू शकतं. रूल नंबर 4 स्किन प्रॉब्लेम्स टाळा. उन्हाळ्यात मला सर्वात जास्त कोणता स्किन प्रॉब्लेम दिसतो माहिती आहे का? प्रिकली हिट्स म्हणजे घामोळे येणं. मान, पाठ, छाती, लहान-लहान पुरळ शरीरावर येतात, मुलं खाजवतात आणि नंतर त्यात इन्फेक्शन होतं. तर मग काय करायचं? दिवसातून 2 वेळा अंघोळ करायची, सकाळी आणि संध्याकाळी. साध्या कोमट पाण्याने. जास्त गरम पण नाही आणि जास्त थंड पण नाही. अंघोळीनंतर शरीर नीट कोरडं करा. विशेषतः मान, बगल आणि डायपर एरिया. प्रिकली हीट पावडर हलकाच लावा. जास्त टाईट कपडे टाळा. लूज लूज कॉटनचे कपडे सर्वात बेस्ट आहेत. आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट, डायपर वापरणाऱ्या बाळांना उन्हाळ्यात डायपर रॅश खूप लवकर होते. तर शक्य असेल तर दिवसातून काही वेळा डायपर फ्री त्यांना ठेवा. पुढचा रूल नंबर 5 एसी आणि झोप यांचा बॅलन्स ठेवा. बरेच पॅरेंट्स विचारतात, "सर, डॉक्टर, आता हे एसी लावायचं की नाही लावायचं?" माझं उत्तर असतं, लावा, पण स्मार्टली लावा. एसीचं टेम्परेचर 24 ते 26 डिग्री ठेवा. 16-18 डिग्री सेल्सिअस असं ठेवू नका. एसी
रूममधून डायरेक्ट उन्हात जाऊ नका. 5 मिनिटं ट्रान्झिशन ठेवा. रात्री एसीवर टायमर लावा. सतत 8-9 तास एसीची गरज लागत नाही. एसी रूममधून अचानक बाहेर गेलं तर काय होतं माहिती आहे का? थर्मल शॉक. शरीराला सडन टेम्परेचर सहन होत नाही. मग सर्दी, खोकला, अंगदुखी हे सगळं सुरू होऊ शकतं. आणि कूलर्स वापरत असाल तर दररोज पाणी बदला. साचलेल्या त्या पाण्यामध्ये मॉस्किटोची ब्रीडिंग होते आणि डेंग्यूसारख्या आजाराचा धोका उद्भवू शकतो. रूल नंबर 6 अतिमहत्त्वाचा, डोळ्याचे संरक्षण करा. हे पॉइंट बहुतेक पॅरेंट मिस करतात. उन्हाळ्यात यूव्ही रेज फक्त स्किनला डॅमेज करत नाही, तर मुलांच्या डोळ्यांनाही डॅमेज करतात. मुलांचे डोळे अडल्टपेक्षा जास्त सेन्सिटिव्ह असतात. त्यांची लेन्स जास्त ट्रान्सपरंट असते. म्हणजे जास्त यूव्ही रेज त्यांच्या डोळ्यात जातात. तर काय करायचं? बाहेर जाताना यूव्ही प्रोटेक्शन असलेले सनग्लासेस द्या. हो, मुलांनाही सनग्लासेस लागतात. टोपी ब्रॉड रिमची असलेली द्या. डोळ्यावर सावली पडायला हवे. स्विमिंग करताना गॉगल्स मस्ट आहे. रूल नंबर 7 वॉर्निंग सायन्स ओळखा. आणि शेवटचा पण सर्वात इम्पॉर्टंट रूल आहे. वॉर्निंग सायन्स तुम्हाला सगळ्या पॅरेंटला कळाले पाहिजे. हे मुलांना दिसलं तुमच्या एक पण लक्षण, तर 1 सेकंदही वाया घालवू नका आणि डॉक्टरांकडे जा. काय आहे वॉर्निंग सायन्स? 6 तासापेक्षा जास्त लघवीच केली नाही, हे सिव्हिअर डिहायड्रेशनचं लक्षण असू शकतं. तोंड आणि होठ कोरडे पडलेत, जीभ सुकलेली आहे, मूल खूप थकलेले दिसते, सुस्त वाटते, नेहमीसारखं खेळत नाही, रडताना डोळ्यातून पाणी येत नाही, हे डेंजर साईन आहेत. खूप जास्त ताप आहे, 103, 104 ताप आहे आणि ताप तो उतरत पण नाहीये. मूल बेशुद्ध पडले, फिट्स येतात, हे सगळं मेडिकल इमर्जन्सी सांगतं. हे सायन्स म्हणजे शरीर सांगते मला मदत हवी. तर प्लीज उशीर करू नका. Googleवर सर्च करत बसू नका. जवळच्या डॉक्टरांकडे जा. तर आता परत एकदा शॉर्टमध्ये मी क्विक रिकॅप करून तुम्हाला सगळे सातेचे साते रूल परत एकदा सांगतो. रूल नंबर 1 होता पाण्यासाठी. दर 30 मिनिटांनी मुलांना पाणी ऑफर करा. रूल नंबर 2 होता ऊन, डेंजर झोन 11 ते 4 मध्ये मुलांना बाहेर पाठवू नका. खाणं बाहेरचं नको, घरचं ताजं 2 तासाच्या आत बनवलेलं. स्किन इन्फेक्शन 2 वेळा अंघोळ घाला, कॉटनची लूज कपडे घाला. 5 नंबर एसी 24 ते 26 डिग्री सेल्सिअसमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. सडन चेंजेस टेम्परेचरचे टाळा. 6 नंबरचा रूल डोळे, सनग्लासेस, हॅट्स वापरा. 7 नंबरचं रूल वॉर्निंग सायन्स मी आत्ता सांगितले, लगेच डॉक्टरना भेटा. तर पॅरेंट्स हा व्हिडिओ इथेच सेव्ह करा आणि तुमच्या फॅमिलीच्या WhatsApp ग्रुपमध्ये आत्ताच शेअर करा. कारण तुमच्या एका शेअरमुळं कुणाच्या हातही मुलाला हॉस्पिटलमध्ये जाण्यापासून आपल्याला वाचवता येऊ शकतं. थँक यू. लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबून ठेवा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी अधिक माहिती तुम्हाला समर्सबद्दल देणार आहे. आणि कमेंटमध्ये मला सांगा, तुम्ही उन्हाळ्यात मुलांसाठी कोणता स्पेशल घरगुती उपाय करता? मला वाचायला आवडेल आणि बाकी प्रेक्षकांसोबत शेअर करायला आवडेल. थँक यू. बाय. टेक केअर.